आद्य देवीला काय मागणी केली? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रथम नतमस्तक होते। आम्ही आज भूम परांडावाशी मतदारसंघातील सर्व माता भगिनी माझ्या सहित मी महिला आघाडी जिल्हा प्रमुख अर्चना दराडे व तिन्ही तालुक्यातील हजारोंच्या संख्येने माता भगिनी आज तुळजाभवानीच्या चरणी साकडं घालण्यासाठी आलेल्या आहेत। तर आमचं देवी समोर एकच मागणं आहे की आमचा लाडका भाऊ या जिल्ह्याचा पालकमंत्री झाला पाहिजे, आमचा लाडका भाऊ या महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री झाला पाहिजे। कारण धाराशिव जिल्ह्याचा विकास आणि हा विकासाचा महामेरू खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी सन्माननीय तानाजीराव सावंत साहेबच या जिल्ह्याचे पालकमंत्री होणे आवश्यक आहे। ही पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, मजूर व माता भगिनी या सर्वांची इच्छा आहे व तसंच साकडा आज आम्ही माता राणी म्हणजेच आपली तुळजाभवानी माता हिच्या चरणी साकडं घातलेलं आहे व देवीची आरती केलेली आहे। कारण गेल्या 2.5 वर्षात 24 महिन्यात 48 आरोग्य ह्याच्यातले निर्णय साहेबांनी घेतले व आरोग्याची वारी पंढरीच्या दारी असेल, माता सुरक्षित तर घर सुरक्षित आणि माझी लाडकी बहीण योजना ही योजना अंमलात आणल्यामुळे सर्व माता भगिनींनी महायुतीच्या सरकारला प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आमचा लाडका भाऊ सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत व या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व्हावेत हीच इच्छा आणि हेच साकडं आणि हेच मागणी आम्ही आई जगदंबेच्या चरणी आज सर्व माता भगिनींनी केलेली आहे। आम्ही जवळजवळ 150 गाड्या आहेत 3 तालुक्यातून आणि 1,500 ते 2,000 महिला आलेलो आहोत। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।